या ठिकाणी शाळा बंद आंदोलनास उपस्थित सर्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समिती तालुका शाखा आरमोरी, त्याचबरोबर समन्वय समितीचे सर्व घटक संघटना उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो। आणि आज दिनांक 5 डिसेंबर 2025ला माननीय तहसील कार्यालय आरमोरी यांना निवेदन देण्यासाठी आपण सर्व उपस्थित झाला। या शाळाबंद आंदोलनासंबंधाने आमच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षक नेते आदरणीय धनपाल भाऊ मिसाळ सर यांना मी विनंती करतो की या आंदोलनासंबंधाने आपण मार्गदर्शन करा। आज 5 डिसेंबर 2025ला आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माननीय महामहिम राज्यपाल यांना निवेदन माननीय तहसीलदारांच्या मार्फत सादर करणार आहोत। यामध्ये प्रामुख्यानं 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे एक आदेश पारित केलेला आहे त्यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गासाठी टीईटी ही व्यावसायिक अर्हता अनिवार्य केलेली आहे आणि नवीन शिक्षकांसाठी टीईटी ही अर्हता आवश्यक जरी असली तरी सेवेत आज 25-30 वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांसाठी टीईटी अर्हता ही अनावश्यक आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। गेल्या 25-30 वर्षापासून सेवेत आलेल्या शिक्षकांनी दरवर्षी सर्व प्रकारचे शिक्षक हा समृद्ध होण्यासाठी आपापले प्रशिक्षण पूर्ण केलेली आहेत आणि त्या अर्थानं अध्यापन करण्यासाठी शिक्षक हा समृद्ध आहे। आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं असं व्हायला लागलं आहे की 25-30 वर्ष सेवा केलेल्याही शिक्षकांना ज्यांनी जर 2 वर्षात टीईटी अर्हता धारण केली नाही तर घरी जावं लागणार आहे आणि यामुळं महाराष्ट्रातील जवळपास 1,75,000 शिक्षकांपैकी 1 लाख शिक्षक ही सेवेतून कमी करणार आहेत। म्हणून आमची एक मागणी आहे, प्रामुख्यानं सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या संबंधानं महाराष्ट्र सरकारनं पुनर्विलोकन याचिका दाखल करावी आणि आमच्या शिक्षकांना ज्यांना खऱ्या अर्थानं सेवेला 2 वर्ष नाही 2 वर्षात आपल्याला टीईटी अर्हता धारण करायची आहे किंवा सेवानिवृत्ती होण्याला 5 वर्ष बाकी आहेत अशा लोकांना सूट दिली आहे। तर ही सरसकट आजपासून 2013 पासून जी शिक्षक भरती झालेली आहे त्यामध्ये टीईटी धारक बहुतांशी शिक्षक आहेत, पण 2013 पूर्वीचे जे संपूर्ण शिक्षक आहेत त्यांना टीईटी अर्थामधून आपण सूट द्यावी ही एक प्रामुख्यानं मागणी आहे। दुसरी मागणी अशी आहे आपली की 15 मार्च 2024चं जे शासन निर्णय आहे संच मान्यतेच्या संबंधाने, या संच मान्यतेच्या शासन निर्णयामध्ये 20 पटाच्या आतील 6 ते 8 ला शिक्षक फक्त 1 पदवीधर प्राथमिक शिक्षक मान्य केलेला आहे आणि त्यामुळं 6 ते 8 पर्यंत शिकविण्यासाठी 2 वर्गाला शिकविण्यासाठी फक्त एकच शिक्षक राहणार आहे आणि हा खऱ्या अर्थानं शोषित आहेत, वंचित आहेत, कष्टकरी समाज जो आहे त्यांची जी पाल्ली आहेत त्यांच्यावर खऱ्या अर्थानं अन्याय होणार आहे। तिसरा मुद्दा एक प्रामुख्यानं आहे 15 मार्च 2024च्या शासन निर्णयामध्ये की ज्या ठिकाणी 10 पटाच्या आतील शाळा असतील त्या ठिकाणी फक्त एक कायमस्वरूपी शिक्षक राहतील आणि एक कंत्राटी स्वरूपात शिक्षक देणार आहेत आणि त्यामुळं दिवसेंदिवस जी एकंदरीत विद्यार्थ्यांचं नुकसान तर होणारच आहे, पण सोबतच शिक्षकांची पदंसुद्धा कमी होणार आहेत आणि त्यामुळं आज सध्या स्थितीत असणारे डीएड अर्हताधारक आहेत त्यांच्यावर हा खऱ्या अर्थानं अन्याय आहे आणि या तिन्ही गोष्टीला घेऊन आपण या ठिकाणी प्रामुख्यानं एक टीईटी अर्हता प्राप्त करावी प्राप्त करण्याच्या संबंधानं जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्यामध्ये पुनर्विलोकन याचिका दाखल करावी किंवा आपण काही समाजाची मंडळी सेवेत कायम राहावी यासाठी मानवीय दृष्टिकोनातून ज्या प्रकारचे अधिसंख्य पदं ठरविल्या गेले आहेत त्याच प्रकारचे आपल्या शिक्षक संवर्गासाठी एक असं महाराष्ट्र सरकारनं धोरण निश्चित करावं किंवा
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विलोकन याचिका दाखल करून आपल्या शिक्षकांची सेवा आपण संरक्षण द्यावं, सेवेला संरक्षण द्यावं ही एक प्रामुख्यानं मागणी आहे. आणि 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करावा ही एक दुसरी प्रामुख्यानं मागणी घेऊन आज महाराष्ट्रातील सगळ्या संघटना एकत्रित येऊन संपूर्ण शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे. निश्चित रूपानं हा फार मोठ्या प्रमाणात आपलं आंदोलन यशस्वी होत आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.